छगन भुजबळ बावचळले, मराठ्यांना आता ते शत्रू समजतायत अशी टीका मनोज जरांगे पाटलांनी केली आहे। मराठ्यांचं वाटोळं करण्यासाठी ते काम करतायत, ते हतबल झाल्याचंही म्हणत भुजबळांना टोला लगावला। अजित पवारांनी साप पाळलेत म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी हल्लाबोल केलेला आहे। अजितदादांचे नेते मराठ्यांच्या विरोधात आहेत असा आरोपही जरांगेंनी केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार छगन भुजबळ नाराजी नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीला उपस्थित असलेल्या छगन भुजबळांसमोरच अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते अशा शब्दात अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे। जरांगेंनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेचा काँग्रेस नेत्यांनी समाचार घेतलाय। जरांगे लहान वयातील बालक अशा शब्दात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंवर निशाणा साधलाय। तशी जरांगेंची वृत्ती असा पलटवार वडेट्टीवारांनी केला। दिल्लीचा लाल्या म्हणत जरांगेंनी राहुल गांधींना लक्ष्य केलं होतं। नवी मुंबई विमानतळावर भूमिपुत्रांना नोकरी द्या अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली आहे, तर भूमिपुत्रांना नोकऱ्या न दिल्यास संघर्ष होणार असा थेट इशाराही राऊतांनी सरकारला दिला। भूमिपुत्रांवर बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांनी गमावलाय अशी टीका भाजपाचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केली आहे। तर घोटाळेबाज राऊतांना आता भूमिपुत्र आठवत आहेत असा पलटवारही त्यांनी केला। निलेश गायकवाडची जवळीक ठेवणाऱ्या समीर पाटीलकडे 100 कोटींची प्रॉपर्टी आली कुठून याची चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार रवींद्र दंगेकरांनी केली आहे। तसंच पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीने आंदेकर टोळीवरच्या अवैध प्रॉपर्टीज बुलडोजर तिथे फिरवला, तसाच बुलडोजर कोथरूड परिसरातील घायवळ मारणे मोहोळ टोळीवर कधी फिरणार असा सवालही दंगेकरांनी उपस्थित केला। मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचं वॉर्ड आरक्षित होण्याची शक्यता आहे। वॉर्ड क्रमांक 199 अनुसूचित जातीसाठी आरक्षित होणार असल्याची चर्चा आहे। लोकसंख्येच्या आधारावर हा वॉर्ड आरक्षित होणार असल्याचं बोललं जातंय, त्यामुळे किशोरी पेडणेकर वरळीतील दुसरा वॉर्ड निवडणार का याकडेही लक्ष लागेल। भारतानं 2024 आणि 25 या आर्थिक वर्षात स्वदेशी स्त्रोत्रातून सुमारे 1.20 लाख कोटींची संरक्षण साधनं शस्त्रास्त्र खरेदी केली आहे अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी दिली। तसंच सुरक्षेसमोरील आव्हानांचा सामना करण्यासाठी देशानं आत्मनिर्भर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि तोच केंद्र सरकारचा मुख्य उद्देश आहे असं राजनाथ सिंग यांनी सांगितलं। ठाण्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या मतदारसंघात विहीर पुनरुज्जीवन प्रकल्पाचं लोकार्पण करण्यात आलं। लोकमान्य नगर परिसरात विहिरींचं पाणी पिण्यायोग्य करण्यात आलं। ही संकल्पना राज्यात सगळीकडे वापरली गेली पाहिजे असंही सरनाईकांनी म्हटलं। वाशिम शहरातील पुसद नाका इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षानं आंदोलन केलं। ओला दुष्काळ जाहीर करावा, अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली। आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते। यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राज्यात अतिवृष्टीनं थैमान घातलं असताना राज्य सरकारनं शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे पक्षानं केला। येवल्यात तहसील कार्यालयात शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं घोषणाबाजी करत सरसकट कर्जमाफी देण्याच्या मागणीचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं। परभणीच्या सायखेड्यामधील साखर कारखान्यासमोर मागील 3 दिवसांपासून शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं। थकीत 200 रुपयांच्या बिलासाठी बेमुदत आंदोलन सुरू करण्यात आलं। 2024 आणि 25 या गळीत हंगामामध्ये कारखान्यानं 2700 रुपये भाव न देता 2500 रुपयांनी शेतकऱ्यांची बिलं काढली, त्यामुळे थकीत बिलांसाठी बेमुदत आंदोलन सुरू केलं। वंजारी समाजाला अनुसूचित जातीमधून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी अहिल्यानगरच्या शेवगावमधील एक तरुण 8 दिवसांपासून उपोषणाला बसला। आज वडगाव थाटे इथं सकल वंजारी समाजाची राज्यव्यापी बैठक होणार असून या बैठकीत आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे। संभाजीनगर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना मागील 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। कंत्राटी कंपनीनं कर्मचाऱ्यांचं वेतन रोखलंय, त्यामुळे संतप्त कर्मचाऱ्यांनी नारळी बाग येथील महाराणा एजन्सीच्या कार्यालयावर धडक दिली। यावेळी एका कामगाराच्या पत्नीनं पेट्रोल अंगावर ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। हिंगोली शिक्षण अधिकाऱ्याला उपोषणाला बसण्याची वेळ आली। शाळेतील मुख्याध्यापक दिलेली कामं पूर्ण करत नसल्यानं शिक्षणाधिकाऱ्यांनी गांधीगिरी करत उपोषणाचा निर्णय घेतला। मुख्याध्यापकांना ढिसाळ कारभाराबाबत लेखी पत्र देण्यात आलं। मुळशीतील अनेक गावातील मतदारांची नावं मतदार यादीतून वगळून कोथरूड विधानसभा मतदारसंघात टाकल्याचा आरोप करण्यात आला। तर या प्रकरणी मतदारांनी मुळशी तहसीलदारांना घेराव घातला। स्थानिकांनी तपासून दिलेल्या अंदाजानुसार सुमारे 4 ते 5 हजार मतदारांची नावं गेल्या 2 महिन्यात चुकीच्या पद्धतीने टाकण्यात आल्याचं चित्र आहे। मागील 5 वर्षापासून भंडारा ते करडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे। विद्यार्थ्यांसह नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय। वारंवार तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत आहे। परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला।
येवला शहरात अतिक्रमण वाढल्यामुळे वाहतूक कोंडीची आणि अपघातांची संख्या वाढल्यामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत। त्यामुळे पालिका प्रशासनानं तात्काळ शहरातील अतिक्रमण काढून उपाययोजना करावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडून देण्यात आली। उपाययोजना न केल्यास आत्मदहनाचाही इशारा देण्यात आला। ऐन दिवाळीत पुण्यात 75 किलोमीटर लांबीचे रस्ते खोदणार आहेत, त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीचा त्रास होण्याची शक्यता आहे। जानेवारी शहर जिल्हा तसंच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत सायकल स्पर्धा होणार आहे, त्यासाठी ही रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे। पुण्यातील काही प्रमुख चौकांमधील वाहतूक नियंत्रक दिवा यंत्रणेतील वेळेबाबतचे आकडे तांत्रिक बिघाडामुळे बंद आहेत, त्यामुळे बहुतेक वाहन चालकांना 60 ते 90 सेकंदाहून अधिक काळ आपली वाहनं सुरूच ठेवून थांबावं लागतंय। परिणामी इंधनाचा अपव्यय आणि हवा प्रदूषणाची समस्या वाढत चालली। अकोला शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरी लावून व्यापार सुरू केलाय, त्यामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडी निर्माण होते। अतिक्रमण हटवताना पोलीस अधिकाऱ्यांना सोबत एका दुकानदाराचा वाद झालाय। संतप्त दुकानदारानं या घटनेचा निषेध नोंदवला। घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। दिवाळीच्या सणामुळे रेल्वेनं गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली। रेल्वे प्रशासनाकडून काही गाड्यांचे डबे वाढवण्यात आलेत, मात्र तरीही प्रवाशांना रिझर्वेशन मिळत नाहीये, त्यामुळे दिवाळी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी केली जाते। येवला शहरातील ताजबाग परिसरात पिण्याच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीसाठी काही दिवसांपूर्वी खड्डा खोदला होता, मात्र तो खड्डा अद्याप बुजवला नसल्यामुळे त्याच ठिकाणी दूषित पाणी पाईपलाईनमध्ये मिसळतंय, त्यामुळे गढूळ पाणी पुरवठा होतोय। तात्काळ पाईपलाईन दुरुस्ती करून हा खड्डा बुजवण्याची मागणी केली जाते। राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला पिंपरी चिंचवड पोलीस सरसावलेत। पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला 43,95,000 दिले, त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे। भंडारा जिल्ह्यात पावसानं उघडीप घेतली असून सकाळी सर्वत्र धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळालं। धुक्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत। केंद्र सरकारनं हवामान आधारित विमा योजना सुरू करण्याचं काम हाती घेतलंय। महाराष्ट्रासह पंजाब आणि अन्य राज्यांमध्ये झालेल्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालंय। ग्लोबल वॉर्मिंगमुळे हवामानात बदल घडताय, त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय। भंडाराच्या लाखणीमधील विवेकानंद विद्यालय परिसरात धामण साप आढळला, त्यामुळे काही काळ विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। यावेळी इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यानं सर्पमित्राचं प्रशिक्षण घेतलं असल्यानं सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं। अहिल्यानगरच्या संभाजीनगर रोडवर एका वस्तीत 15 फुटाचा अजगर आढळून आला। या अजगराला सर्पमित्र शीतल कासार यांनी सुरक्षितरित्या ताब्यात घेऊन वन विभागाला सोपवलं। त्यानंतर अजगराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। साताऱ्यातील संगम माहुली येथील महाराणी ताराराणींच्या दुर्लक्षित समाधी आणि घाटाचा लवकरच विकास होणार आहे। या समाधीच्या दुरावस्थेबाबत 24 तास बातमी दाखवली होती। सरकारकडून या बातमीची दखल घेण्यात आली आहे। संगम माहुली येथील महाराणी ताराराणी समाधी आणि घाटाच्या विकासासाठी 133 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। वर्धा भुसावळ मार्गावरील तिसरी चौथी लाईन आणि गोंदिया डोंगरगड मार्गावरील चौथ्या लाईनवर रेल्वे धावणार आहे। रेल्वे मंत्रालयाच्या 24,634 कोटी खर्चाच्या 4 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली। यामध्ये वर्धा भुसावळ आणि गोंदिया डोंगरगड या मार्गांचा समावेश आहे। मुंबईतील झोपडपट्टी क्षेत्राचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास होणार आहे। यामध्ये 51% अधिक क्षेत्राचा समावेश असणार आहे। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्यात मान्यता देण्यात आली। महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेची अंमलबजावणी केली जाते। या योजनेत आता पहिल्या टप्प्यात 15,000, दुसऱ्या टप्प्यातील कर्ज 25,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 50,000 कर्ज मर्यादा झाली आहे। त्यामुळे आयुष्याचा गाडा जोरात चालणार असून स्वनिधीत फेरीवाल्यांना 50,000 रुपये मिळणार। राज्यात सीईटी सेलकडून बी फार्मसी आणि एम फार्मसी प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते। पहिल्या फेरीत बी फार्मसीसाठी 16,697 जागांवर प्रवेश निश्चित करण्यात आले, तर एम फार्मसीसाठी पहिल्या फेरीत 1,746 प्रवेश झालेले आहेत। दुसरी फेरीसाठी विद्यार्थ्यांना 10 तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे। अमरावती जिल्ह्यातील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था इथं परीक्षा फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेत गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली। प्रशासनाकडे तक्रार करूनही तोडगा न निघाल्यानं विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करत महाविद्यालयात आंदोलन केलं। 15 दिवस चाललेला श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र महोत्सव अश्विन पौर्णिमेनिमित्त पारंपरिक सोहळ्यानं संपन्न झाला। सोलापूर येथील मानाच्या काट्या मंदिरात दाखल झाल्यानंतर तुळजाभवानी मातेचा छबिना काढण्यात आला। पारंपरिक जोगवा मागून महोत्सवाची सांगता करण्यात आली।
नाशिकच्या मनमाड शहरात वाल्मिकी भगवान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। ढोल ताशाचा गजरात अश्वरथातून महर्षी वाल्मिकी भगवान यांच्या प्रतिमेची शहरातून मिरवणूक काढण्यात आली। मावळच्या देहू रोडमध्ये महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। तर जयंतीनिमित्त देहू रोड परिसरात 6 भव्य मिरवणुका काढण्यात आल्या। पारंपरिक ढोल ताशा आणि लेझिमच्या तालावर मिरवणुका रंगल्या। यावेळी संपूर्ण परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। एकीकडे यंदा दिवाळीसाठी सरकारकडून आनंदाचा शिधा दिला जाणार नाहीये, तर दुसरीकडे मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील स्वस्त रेशन दुकानावर गहूऐवजी ज्वारी दिली जात असल्याचं समोर येते। त्यामुळे पोळीऐवजी भाकरीवर दिवाळी साजरी करायची कशी असा प्रश्न गोरगरिबांना पडला। रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर झालं। यामध्ये 16 प्रभागांमध्ये महिला आरक्षण जाहीर झालंय, तर 11 जागी सर्वसाधारण आरक्षण जाहीर झालंय। दरम्यान नगराध्यक्षपद हे देखील महिलेसाठी राखीव असल्यानं आता रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महिला राज पाहायला मिळणार। सर्वोच्च न्यायालयानं नागपूरच्या फुटाळा तलावाला पाणथळ जमीन मांडण्यास नकार दिलेला आहे। तसंच फुटाळा तलावामध्ये सुरू करण्यात आलेले कारंजे आणि इतर विकास कामांचा मार्ग मोकळा केला। नागपूरमधील एनजीओ स्वच्छ असोसिएशननं फुटाळा तलावातील विकास कामांना थांबवण्याची मागणी केली होती। राज्य सरकारनं ॲप आधारित खासगी सार्वजनिक वाहतूक सेवेच्या मनमानी कारभाराला चाप बसवत सर्वसमावेशक सुधारित ॲग्रिगेटर धोरण तयार केले। येत्या 2 दिवसात ते लागू होणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। त्यासोबतच वाहनांच्या प्रकारानुसार भाडे निश्चिती देखील केली आहे। त्यानुसार भाडे आकारणी करणं अपेक्षित असणार। नाशिकच्या जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची बदली झाली। आता जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे नाशिकचं जिल्हाधिकारी पद सोपवण्यात आलंय। कुंभमेळ्याच्या तोंडावर शर्मा यांची बदली झाल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। वाशिम जिल्ह्यातील 4 नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत पार पडली। आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता पक्षाच्या बैठका आणि निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे। दिवाळीनंतर निवडणुका होण्याची शक्यता आहे। यंदा दिवाळी सर्वाधिक कमाईची ठरणार आहे, कारण दिवाळीत 4.75 लाख कोटींची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। मागील 10 वर्षातील ही विक्रमी खरेदी असणाऱ्या व्यापारी संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणादरम्यान मेक इन इंडिया उत्पादनाची ग्राहकांकडून आवर्जून मागणी असल्याचं निदर्शनास आलं। पीएमपीएलच्या प्रवासी संख्येत यंदा घट झाली। मागील वर्षी दिवसाला 12 लाख प्रवासी प्रवास करत होते, मात्र आता एकाच महिन्यात 12 लाख प्रवासी संख्येचा टप्पा गाठता आला नाहीये। पीएमपीएलच्या ताफ्यात बसेसची संख्या वाढवण्यात आली असताना प्रवासी संख्येतील घट ही मोठ्या समस्या निर्माण झाली। नाशिक पोलिसांच्या समर्थनार्थ शहरात बॅनरबाजी करण्यात आली। आता काढा दंड भरा भयमुक्त नाशिक असा अजेंडा असा मजकूर असलेले फलक लावण्यात आले। शहरातील वाढत्या गुन्हेगारी संदर्भात पोलिसांकडून कारवाई सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी फलक लावण्यात आले। पुण्यातील बावधनमध्ये दूषित पाण्यामुळे नागरिकांना जुलाब आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला। त्यामुळे नागरिकांना पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात आलं। तर मागील काही दिवसांपासून या परिसरात गढूळ पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला। आतापर्यंत 43 रुग्णांची नोंद झाली। एफडीएनं पुण्यात मोठी कारवाई करत खोकल्यावरील औषधांचा मोठा साठा जप्त केला। एफडीएकडून कंपन्यांची आणि औषधांची तपासणीचं काम सुरू आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये खोकल्याच्या औषधांमुळे मुलांचा मृत्यू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन सतर्क झाले। या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली। नाशिकच्या ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचं विदारक वास्तव पुन्हा समोर आले। त्र्यंबकेश्वरमध्ये एका गरोदर महिलेची खासगी वाहनातच प्रसूती करण्यात आली। रुग्णवाहिकेसाठी 102 आणि 108 या क्रमांकावर वारंवार फोन करूनही रुग्णवाहिका वेळेवर आली नाही, त्यामुळे खासगी वाहनातच महिलेची प्रसूती पार पडली। पुण्यातील बावधनमध्ये दूषित पाण्यामुळे जुलाब उलट्यांचा त्रास होतोय। 3 दिवसात 43 रुग्णांची नोंद झाली आहे। शहरात सर्वत्र पाणी उकळून पिण्याचं आवाहन करण्यात येते। काही दिवसांपासून गढूळ पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होतीच। तपासणीसाठी पाणी नमुन्याचं संकलन करण्यात आले। नाशिक शहर परिसरात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत डेंग्यूचे दुप्पट रुग्ण आढळले। गेल्या वर्षी 10 तर यावर्षी 22 रुग्ण आढळले। पाणी साचलेल्या ठिकाणच्या 102 नागरिकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागानं नोटीसा पाठवल्या। डेंग्यूवर प्रतिबंध घालण्यासाठी मनपाच्या मलेरिया विभागाकडून उपाययोजना सुरू आहे। यवतमाळच्या वणी इथं आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा ताफा अडवण्यात आला होता। या प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। शिवसैनिकांना 17 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली।
छत्रपती संभाजीनगरमध्ये 1325 जन्म मृत्यू प्रमाणपत्र बेकायदा दिल्याचं समोर आलं। या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पाठपुरावा केल्यानंतर महापालिकेने आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केल्यानंतर ही बाब समोर आली आहे। या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी जिल्हा प्रशासनाने 3 सदस्य समिती नियुक्त केली आहे। पीएमपीएलच्या बस थांब्याजवळ उभ्या असणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओनं कारवाई केली। शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांवरील 15 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 27,000चा दंड वसूल केला। पीएमपीएलच्या थांब्यापासून 50 मीटर परिसरात रिक्षांना उभं राहण्यास मनाई करण्यात आली। वाशिमच्या मालेगाव तालुक्यात पोलिसांनी 5 ठिकाणी छापे मारून गावठी दारूसह इतर साहित्य नष्ट केले। या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1,68,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पुणे शहराला बेकायदेशीर होर्डिंगच्या त्रासातून मुक्त करण्यासाठी पालिका आयुक्तांनी थेट क्षेत्रीय अधिकाऱ्यावरच जबाबदारी निश्चित केली आहे। तसंच यापुढे बेकायदा होर्डिंग लावणाऱ्यावर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे। आगामी पालिका इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जाहिरातबाजी केल्यास त्याविरोधात तात्काळ कारवाईचे आदेश आयुक्त नवल किशोर राम यांनी दिलेले आहेत। महापालिकेने विकास योजनेतील रस्त्यांवर रुंदीकरणासाठी टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू केली। त्यानुसार औरंगापुरा भागातील महात्मा फुले चौक ते जुन्या मोंढ्यातील हरी मशीद दरम्यानच्या 60 फूट रुंदीच्या रस्त्यावर टोटल स्टेशनद्वारे मोजणी करून मार्गिका पूर्ण करण्यात आली। या मोहिमेमुळे 125 मालमत्ता बाधित होणार असल्याचं प्राथमिक अंदाजातून स्पष्ट झालं। मनी लॉन्ड्रिंगच्या संशयावरून ईडीनं मंगळवारी दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, हरियाणा आणि मुंबईसह देशात 15 ठिकाणी छापे टाकले। दिल्ली पोलिसांनी मनी लॉन्ड्रिंग संदर्भात फिर्यादी दाखल केल्या होत्या। या अनुषंगाने ईडीनं 15 ठिकाणी छापे मारले।